सीखो मेरे साथ या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत सावित्रीबाई फुले विषयी थोडक्यात माहिती। ती माहिती बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट सुद्धा करा। तर चला आता बघूया आपण सावित्रीबाई फुले विषयी माहिती। सावित्रीबाई फुले ह्या मोठ्या समाजसेवक होत्या। त्यांनी स्वतः दगडगोटे खाऊन महिलांना अज्ञानाच्या अंधारातून काढून शिक्षणाकडे वळवले। म्हणजेच त्यांनी शिक्षणासाठी खूप मोठे कार्य केले आणि मुलींना शिक्षण मिळाल्यावर त्यांनी किती प्रगती केली हे आपल्याला वेगळं सांगायची गरज मला आज वाटत नाही। तर चला बघूया आपण सावित्रीबाई फुले विषयी माहिती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 नायगाव, सातारा येथे झाला। त्यांचे पती महात्मा फुले, त्यांच्या पतीचं नाव काय तर महात्मा फुले। त्यांनी लिहिलेले साहित्य काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह आणि जा शिक्षण मिळवा ही कविता। सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच मुख्य अध्यापिका होत। सावित्रीबाई फुले यांचे निधन 10 मार्च 1897 ला झाले। जसे की मी बोलले आहे की सावित्रीबाई फुले खूप मोठ्या समाजसेवक होत्या। तर त्यांनी जेव्हा भारतात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करताच त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले। त्यांचे निधन कधी झाले 10 मार्च 1897 ला। 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस। 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राज्यात काय म्हणून साजरा केला जातो तर स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि हो कमेंट सुद्धा करा। धन्यवाद।